मित्रांनो, तुमच्या द्राक्ष बागेत काड्या भरपूर दिसत असतील, पण त्या खरंच परिपक्व झाल्या आहेत का? बाहेरून तपकेरी प्रत्येक काडी आतूनही मजबूत असेलच असे नाही. जर काडी योग्य प्रकारे परिपक्व झाली नाही तर पुढील हंगामात डोळे कमी फुटतात व घडांची संख्या घटते. अनेक शेतकरी खत, पाणी, फवारण्यावर भरपूर खर्च करतात, पण काडी परिपक्वतेकडे पुरेसे लक्ष देत नाही. मग त्यामुळे आज आपण काडी परिपक्वता म्हणजे काय आणि ती का महत्त्वाची आहे, कोणती कारणे तिच्यावर परिणाम करतात आणि योग्य व्यवस्थापन कसे करावे हे समजून घेणार आहोत. द्राक्ष बागेच्या पुढील हंगामाचा हा पाया आजच्या काडी परिपक्वतेवर अवलंबून असतो. वेल हिरवीगार दिसतो किंवा वाढ चांगली झालेली आहे म्हणजे काडी परिपक्व झाली असे समजणे चुकीचे आहे. काडीमध्ये पुरेसा अन्नसाठा तयार होणे, तिची मजबूती होणे आवश्यक असते. हा अन्नसाठा पुढील फुटवा, त्यानंतर पोंगा अवस्था किंवा घडाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. काडी परिपक्व न होण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात सामान्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात नत्र पुरवठा. खताचा वापर, नत्रामुळे वेलीची वाढ जोमात होते, पण काडी सतत कोवळी राहिली किंवा हिरवी राहिल्याने राहते. दुसरे कारण म्हणजे जास्त पाणी. माती कायम ओली राहिली असेल तर वेल वाढीच्या अवस्थेतच राहतो आणि काडी मजबूत होत नाही. पावसाळ्यात ढगाळ वातावरण, कमी सूर्यप्रकाश, जास्त आर्द्रता, सततचा पाऊस यामुळे प्रकाश संश्लेषण कमी होत असते. परिणामी काडीत अन्नसाठा कमी तयार होतो. तसेच रोग, किडी व मातीतील निचऱ्याचा अभाव आणि अन्नद्रव्यांचे असंतुलनही काडी परिपक्वतेवर परिणाम करत असतं. काडी परिपक्व झाली आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही लक्षणं पाहणे आवश्यक आहेत. परिपक्व काडीचा रंग हलका तपकिरी ते गडद तपकिरी असतो. काही कठीण आणि मजबूत वाटतो. जर काडी अजूनही हिरवी, मऊ किंवा नखाने सहज वरखड निघत असेल तर ती पूर्ण परिपक्व झालेली नसण्याची शक्यता असते. पानाचा रंगही महत्त्वाचा असतो. सतत नवीन कोवळी वाढ होत असेल आणि पानं अतिशय गडद हिरवी असतील तर वेल अजूनही वाढीच्या अवस्थेत आहे. डोळे मजबूत, भरदार आणि स्पष्ट दिसणे देखील चांगल्या परिपक्वतेची खूण आहे. सायंटिफिक दृष्ट्या पाहिल्यास पानांमध्ये तयार होणारे अन्न काडीत साठवले जाते. हा साठा पुढील छाटणीनंतर डोळे फुटण्यासाठी आणि घडाच्या विकासासाठी वापरला जातो. त्यामुळे ह्या काळात पाने निरोगी असणे अत्यंत गरजेचं आहे. करपा, भुरी इतर रोगामुळे पानांची कार्यक्षमता कमी झाली तर अन्न निर्मितीतही घटते. त्याचा थेट परिणाम द्राक्षबागेत काडी परिपक्वतेवरती होत असतो. आता योग्य व्यवस्थापन समजून घेऊया. सर्वप्रथम बागेचे नियमित निरीक्षण करा. प्रत्येक प्लॉटमध्ये फिरून काडीचा रंग, जाडी, मजबूती आणि डोळ्यांची स्थिती तपासा. जर अजूनही जास्त हिरवी वाढ होत असेल तर नत्राचा वापर कमी करा. या टप्प्यावर नवीन वाढ करण्यापेक्षा झालेली वाढ परिपक्व करणे महत्त्वाचे असते. द्राक्षबागेत पालाशयुक्त खतांचा संतुलित वापर करा. पालाशमुळे बऱ्याच वेळा द्राक्ष वेलीमध्ये अन्नसाठा वाढवण्यास आणि काडी मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आवश्यक जे काही मायक्रोन्यूट्रन आहेत यांचा योग्य समतोल राखा. मात्र कोणतेही खत अंदाजाने वापरू नका. माती परीक्षण आणि देठ परीक्षणाच्या अहवालानुसार खत व्यवस्थापन जर द्राक्षबागेत केलं तर अधिक चांगले परिणाम मिळण्याची शक्यता असते. द्राक्षबागेत पाण्याचे व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. माती कायम चिखलासारखे राहणार नाही याची काळजी घ्या. आवश्यकतेनुसार ड्रीप चालू करा किंवा बंद ठेवा. पावसाळ्यात पाण्याचा निचरा प्लॉटमध्ये होणे गरजेचे असते. प्लॉटमध्ये पाणी साचल्यास मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि त्याची कार्यक्षमता घटते. त्यामुळे काडीमध्ये अन्नसाठा कमी होतो. त्यामुळे द्राक्षवेलीचे पानांचे आरोग्य जपा. पानावर रोग, किडीचा प्रादुर्भाव दिसताच त्यावर योग्य नियंत्रण करणे गरजेचे असते. द्राक्षबागेत योग्य सल्ल्याने
बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं असतं. अनावश्यक आणि वारंवार फवारण्या शक्यतो टाळायला हव्या. शेजारच्या शेतकऱ्यांनी फवारणी केली म्हणून तीव्र फवारणी आपल्या बागेत करू नका. आपल्या बागेची अवस्था, हवामान आणि प्लॉटमधील निरीक्षण यानुसार प्लॉटमध्ये निर्णय घ्या. एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे काडी कापून तिचा आतील भाग तपासणे हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बाहेरून तपकिरी दिसणारी काडी आतूनही परिपक्व झाली आहे का हे अशा निरीक्षणातून सहज आपल्याला लक्षात येऊ शकते. त्यामुळे भविष्यातील व्यवस्थापनाचे योग्य निर्णय घेणे सोपे जाते. अनेक शेतकरी काही सामान्यतः चुका करतात. शेवटपर्यंत द्राक्षवेलीला नत्र पुरवठा, सतत पाणी देणे, पावसाळ्यात निचऱ्याकडे दुर्लक्ष करणे, पानांवरील रोगांकडे दुर्लक्ष करणे आणि काडीची स्थिती न पाहता छाटणी करणे या चुका पुढील हंगामात मोठे नुकसान करतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा द्राक्षबागेतील निरीक्षण, माती परीक्षण, देठ परीक्षण आणि हवामानाच्या परिस्थितीवरच आधारित असला पाहिजे. मित्रांनो लक्षात ठेवा की काडी परिपक्वता म्हणजे फक्त रंग बदलणं नाही, तर पुढील हंगामातील उत्पादनाचा मजबूत पाया आहे. योग्य खत व्यवस्थापन, संतुलित पाणी, निरोगी पान आणि पुरेसा सूर्यप्रकाश, वेळेवर रोग नियंत्रण आणि नियमित निरीक्षण या 6 गोष्टींचं पालन केल्यास काडीमध्ये पुरेसा अन्नसाठा तयार होतो. डोळे चांगले फुटतात, घडांची संख्या वाढते, उत्पादन अधिक स्थिर व दर्जेदार मिळते. म्हणून आजपासून तुमच्या द्राक्षबागेकडे फक्त हिरव्या वाढीच्या दृष्टीने पाहू नका. काडी किती परिपक्व आहे, तिच्यात किती अन्नसाठा आहे आणि पुढील हंगामासाठी ती किती सक्षम आहे हे नक्की तपासा. योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केल्यास पुढील हंगाम भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळवणं निश्चित शक्य आहे. धन्यवाद.